विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 यामधील 7वा धडा स्वराज्याचे तोरण बांधले याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न 1 आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। इथे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, त्यामध्ये एक रिकामी जागा आहे आणि कंसामध्ये 3 पर्याय दिलेले आहेत। त्यापैकी योग्य पर्याय भरून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे। पहिल्या वाक्यासाठी आपल्याला इंदापूर, सासवड आणि वेल्हे असे 3 पर्याय दिलेले आहेत। वाक्य पाहूया। शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती। इथे इंदापूर हा योग्य शब्द आहे, आपण भरून वाक्य पूर्ण केलेलं आहे। दुसऱ्या वाक्यासाठी आपल्याला सिंहगड, शिवनेरी, तोरणा हे पर्याय दिलेले आहेत। वाक्य पाहूया। शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले। या ठिकाणी तोरणा हा पर्याय बरोबर आहे, तो भरलेला आहे आपण। ई वाक्य पाहूया। स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली। इथे आपल्याला राजगड, रायगड व प्रतापगड हे पर्याय दिले होते। यापैकी राजगड हा पर्याय बरोबर आहे, तो आपण वाक्यामध्ये भरलेला आहे। प्रश्न 2 आहे, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। यामधील अ प्रश्न आहे, महाराष्ट्रावर कोणत्या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या? उत्तर पाहूया। महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या। प्रश्न आ आहे, शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या? उत्तर पाहूया। शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या। यानंतर ई प्रश्न आहे, शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले? उत्तर पाहूया। शिवरायांनी आदिलशहाला उत्तर पाठवले की जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला, तो आदिलशहाच्या हितासाठीच, यात दुसरा काहीही हेतू नाही। प्रश्न 3 आहे, कारणे लिहा। यातील पहिलं विधान आहे, स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली। याचं आपल्याला कारण लिहायचं आहे। पाहूया। तोरणा किल्ला हा एक बळकट आणि प्रचंड असा डोंगरी किल्ला होता। आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते। किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी आणि दारुगोळाही नव्हता, म्हणून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ल्याची निवड केली। पुढील आ विधान आहे, तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या। याचं कारण पाहूया। तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम चालू असताना मोहरांनी भरलेल्या 4 घागरी कामगारांना सापडल्या। शिवरायांना भवानी देवी प्रसन्न आहे, तिनेच हे धन दिले अशी कामगारांची भावना झाली। स्वराज्याचे ते धन होते। या भावनेने कामगारांनी एकाही मोहरेला हात न लावता त्या घागरी शिवरायांजवळ मोठ्या आनंदाने आणून दिल्या। या ठिकाणी पाठावरील स्वाध्याय आपला पूर्ण होत आहे। सर्व प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत। त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा। आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात त्यांचं लेखन करा। धन्यवाद।